बघा, माझ्या सासूने किती छान आंब्याचं लोणचं बनवलंय. नमस्ते श्री स्वामी समर्थ. मी गावी आली तेव्हाच मी तुम्हाला सांगितलेलं की आमच्या गावी भरपूर कैऱ्या लागलाय. मी यायच्या पहिलेच माझ्या सासूने खूप साऱ्या कैऱ्या काढून आणलेल्या आणि त्याचंच तिने लोणचं बनवलेलं. आणि आजची सकाळ आमची झालेली पाणी गरम करण्यापासून. माझी सासू चुलीमध्ये आग टाकत होती आणि तेवढ्या समर्थ आलेला आज आमच्या घरी. आणि माझी सासू त्याला बघा किती प्रेम करते. मला समर्थ बोलत होता, मावशी मी तुमच्याकडे राहू का, आपण खूप साऱ्या कैऱ्या आणायला जाऊया. त्याला कैऱ्या एवढ्या आवडतात. मी बोलली हो तू राहा आज आमच्याकडे. नंतर आम्ही त्याला ना आमच्याकडे कैऱ्या लागलेल्या त्या कैऱ्या तोडून दिला. तो तर एवढा खुश झालेला बापरे. आणि तो व्हिडिओ पण काढत होता माझ्यासारखं. झाडावरच्या कैऱ्या ना खूप जणांनी घेऊन गेले म्हणून सगळ्या त्या वरवर कैऱ्या राहिलेला. म्हणून याच्यासाठी आम्हाला खूप मेहनत करायला लागलेली. तरी पण आम्हाला याच्यात 2-3 कैऱ्या भेटल्या. आमच्या मुंबईला पण खूप कैऱ्या भेटतात, पण हे झाडावरून तोडून खाण्याची मज्जाच वेगळी असते. आईला बाय बोलून आल्याच्या नंतर घरी बघते तर माझी सासू काय करत होती माहितीये तुम्हाला. इकडे गणूला लोणचं दाखवत होती आणि तिने एवढ्या कैऱ्याचं लोणचं केलेलं. हे लोणचं ना खूप टेस्टी लागतं. नंतर इकडे मी आलेल्या जेवण करण्यासाठी. रोज माझी सासू जेवण करते ना, म्हणून मी बोलले आज मी पण थोडं जेवण करते. मी ती आलेली मूग आलेल्या मोडाची भाजी करण्यासाठी. आणि आज माझ्या सासूने आमटी केली होती. भाजी गॅसवर ठेवून आल्याच्या नंतर बाहेर आली मी आणि बघते तर काय इकडे ॲक्च्युली पण कॉलेजवरून आलेली. आणि मला बोलते माझा व्हिडिओ घेऊ नको. आणि ती खूप हसत होती. ती बोलत होती की माझं स्वागत नाही करणार. मग मी तिला हळद कुंकू लावून तिची आरती करून तिचं स्वागत केलेलं. आमच्या घरापासून ॲक्च्युलीचं कॉलेज खूप लांब आहे, तरी पण ती आमच्यासोबत राहायला आलेली आणि इकडून कॉलेजला जात होती. इथे आम्ही जेवायला पण बसलेलो आणि जेवण झालं नाही की माझी सासू लगेच गेली झाडांना पाणी घालण्यासाठी. मी गेल्या टायमाला आलो तेव्हा ना माझी सासू विहिरीमधून पाणी काढून झाडाला टाकत होती आणि ह्या टायमाला पाईपामधून घालते. तिचे ना हल्ली हातपाय खूप दुखतात म्हणून तिने पाईप आणलाय. गावी गेली ना की माझ्या बरोबर कोणीतरी असेल ना बाहेर तेव्हाच मी कपडे धुवायला जाते. कारण इकडे एवढे माकडं आली आहे ना आणि ते माकडे ना अंगावर येतात आणि चिडवतात पण. माझ्या सासूची काही कामं संपतच नाही. ती ना बसूच शकत नाही एका जागेवर, काही ना काही करतच असते. ती ना आता माझ्यासाठी इकडे वेणी बनवत होती आणि ती एवढी सुंदर वेणी बनवते ना. माझं नवीन लग्न झालं तेव्हा ना मला हे वेण्या गजरा वगैरे आवडायचंच नाही. मला फुलं एवढी आवडायचीच नाही, फक्त असं बघायलाच आवडायचं, असं घालायला नाही आवडायची. पण माझ्या सासूमुळे आता मला ना गजरे घालायला वेण्या घालायला खूप आवडायला लागले. जर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्हाला बाय.